सर, आजचा जो अवॉर्ड आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्या अवॉर्डविषयी आपल्याला थोडक्यात मला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या टीममधील डाऊनलाईनमधील लोकांनी अवॉर्ड मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी थँक्यू, धन्यवाद. पहिलं तर अवॉर्ड हे जे असतं हे आपल्याला पहिली तर गोष्ट आपल्याला एक मोटिवेशन देतं आणि प्रत्येक टीमने अवॉर्ड मिळवणं हे इतका इम्पॉर्टंट आहे. ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जे असतं की तुम्ही जे केलेलं जो काम असतं त्या कामाची जी पोचपावती असते ही तुम्हाला अवॉर्डमधून मिळत असते. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्हाला एखाद्या मंचवरती अवॉर्ड मिळतं तर हे जे अवॉर्ड जे आहे ते तुम्ही तुमच्या प्रमोशनसाठी, सोशल मीडिया प्रमोशनसाठी, तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या सन्मानासाठी हे अवॉर्ड खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळी तुम्हाला एखादी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री असते आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जसं नेटवर्क एक्सप्रेस जी आहे ही जी संस्था आहे त्याच्यामध्ये भारत डायरेक्ट सेलिंग अवॉर्ड जे आहे ते ह्या वर्षीचं मला 4थ्या वेळा मिळालेलं आहे. आता हे अवॉर्ड जे माझ्यासाठी कॉमन झालेलं आहे आणि अवॉर्ड घेतल्यामुळे माझ्या जी बिझनेसची जी ग्रोथ आहे ती ऑल ओव्हर इंडिया लेवलला गेलेली आहे. कारण ज्यावेळी माझा अवॉर्ड मिळतं आणि ते अवॉर्ड ज्यावेळी मी सोशल मीडियाला पोस्ट करतो, माझी अचिव्हमेंट लोकांसमोर मी ठेवतो, त्यावेळी बट ऑब्वियसली जे लोक असतात त्यांना प्रत्येकाला सक्सेसफुल पर्सन बरोबर काम करायचं असतं, एका चांगल्या लीडर बरोबर काम करायचं असतं, अचिव्हमेंट घेतलेल्या लीडर बरोबर काम करायचं असतं. आणि ज्यावेळी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अवॉर्डच्या माध्यमातून मिळतात त्यावेळी तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया लेवलमधून लोक सर्च करतात. जसं बोलतात ना की काम ऐसा करो की नाम हो जाए, या नाम ऐसा करो जिससे की काम हो जाए. तो अवॉर्ड हे एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुमचं ऑल ओव्हर इंडिया लेवलला नाव होतं, तुम्ही ह्या इंडस्ट्रीचे एक ब्रँड होता आणि तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया लेवलमधून लीड मिळतात. सर, तुमच्या डाऊनलाईनच्या लोकांनी अवॉर्ड घेण्यासाठी काय प्रयत्न केले? पहिली तर गोष्ट, मी माझी जी डाऊनलाईन टीम आहे म्हणजे आपला एंटायर स्वामिनी मोरिया ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये बरेच असे लीडर्स आहेत की ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, क्वालिटी आहे, की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने मी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये दर वर्षाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मला एक अवॉर्ड मिळत असतं आणि माझं ॲप्रिशिएशन होत असतं. आपल्या टीममध्ये पण असे बरेच लीडर्स आहेत ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे, कॅपॅसिटी आहे, पण कुठेतरी फोकस आणि टार्गेट जो आहे, गोल जे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अजूनही कमी आहे. तुमचा पर्पज क्लिअर असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये का काम करायचं आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमचं टार्गेट काय आहे, पर्पज काय आहे, तुम्ही कशासाठी आलेले आहात. तर जर तुम्हाला अवॉर्ड घ्यायचा असेल तर पहिली तर हार्डवर्क करणं गरजेचं आहे, डेडिकेशनने काम करणं गरजेचं आहे. कारण मेहनतीला पर्याय नाही आहे. नेहमी आपल्याला बोललं जातं की लोकं यश बघतात, पण यशामागचं त्याची मेहनत जी असते ती मेहनत लोकं काउंट करत नाहीत. कारण यश हे लोकांना सर्वात आधी दिसतं, पण ज्यावेळी तुम्ही मेहनत करत असता त्यावेळी तुम्ही एकटे असता, पण यशाबरोबर तुमच्याबरोबर सगळे सोबत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हार्डवर्क करणं गरजेचं आहे, डेडिकेशनने काम करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो, एका नेटवर्करच्या लाईफमध्ये 3 दरवाजे असतात. लवकरात लवकर घरचा दरवाजा सोडा, ऑफिसमध्ये बसायचं नाही तर कस्टमरच्या दारामध्ये टेंट टाकून बसायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त क्लोजिंग, जास्तीत जास्त बिझनेस हा तिकडून येणार आहे आपल्याला. आणि जर तुम्ही मार्केटमध्ये राहाल 24/7, ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये डेडिकेशनने काम कराल आणि डेली कमीत कमी 10 ते 15 प्लॅन कराल, तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये अवॉर्ड काय बऱ्याच काही गोष्टी मिळतील, ज्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहेत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट विशेस देईन की ज्या पद्धतीने मला हे आज नेटवर्क इंडस्ट्रीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, मान सन्मान, इज्जत, ॲप्रिशिएशन, ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत स्वामिनीच्या मार्फत आणि आपल्या मोरिया ग्रुपच्या मार्फत. हे जे काही प्रेम मिळतं हे सगळ्यांना तुम्हाला मिळावं हीच मी ईश्वरचरणी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.